इतके गोंधळलेले विरोधक पाहिले नाही। फडणवीसांचं वक्तव्य, निवडणूक आयुक्तांकडे नेमकी काय मागणी करावी हेच विरोधकांना माहित नाही। फडणवीसांचं विरोधकांवर जोरदार टीकास्त्र। आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद, सरकारसह निवडणूक आयोगावर डागलं टीकास्त्र। आमच्या तक्रारीची सर्वोच्च न्यायालयानं दखल घ्यावी, उद्धव ठाकरे यांची न्यायालयाकडे मागणी। याद्या सुधारत नाहीत तोपर्यंत निवडणुका नकोत, राज ठाकरे यांची मागणी। आयोग आमच्या तक्रारीची दखल घेत नाही, बाळासाहेब थोरात यांचा आरोप। निवडणूक आयोगाचा सर्व्हर हॅक झालाय, जयंत पाटील यांचा गंभीर दावा। महाविकास आघाडीच्या आंदोलनाची हवाच गेली, शरद पवार महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत गेलेच नाहीत, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पवारांचा नकार। महाविकास आघाडीला हव्यात मतपत्रिकेवर निवडणुका, मतचिठ्ठी शक्य नसेल तर मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायचा महाविकास आघाडीचा आग्रह। मुख्यमंत्र्यांसमोर 62 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, कुख्यात माओवादी सोनू उर्फ भूपतीचं आत्मसमर्पण, समर्पित शस्त्रांमधून दिसली माओवाद्यांची तयारी। मुंबईमध्ये एसटी बँक संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये राडा, सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती। नागपूरमधल्या आयसीआयसीआय बँकेमध्ये मनसेचं आंदोलन, खोटी कागदपत्र बनवून कर्ज उचल केल्याचा बँकेवर आरोप, 8 दिवसात प्रश्न सोडवले नाहीत तर बँकेच्या काचा फोडू, मनसेचा इशारा। गोंदियाच्या पालकमंत्रीपदी इंद्रनील नाईक, बाबासाहेब पाटील यांचा गोंदिया जिल्हा पालकमंत्री पदाचा राजीनामा, प्रकृतीचं कारण देत अजित पवार यांच्याकडे पाठवला राजीनामा। रवींद्र धंगेकर गप्प बसेनात, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप, कुख्यात समीर पाटील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जवळचा, धंगेकरांचे आरोप। अजित पवार पुण्याच्या शनिवार पेठेतील तानपुरा पुलाच्या पाहणीला अजित पवारांची उपस्थिती। चिंचवडमध्ये रील करणं पडलं महागात, फटाक्याच्या दुकानांचं हटके, प्रमोशन करणं आलं अंगलट, वाकड पोलिसांनी रील स्टारला शिकवला धडा।